राजकारण कोणाकोण आहे भाऊ? काय का 50% आरक्षण आहे बाई. बाईले जर आता हो जर म्हणलं तर 2 मिनिटात पोलीसची गाडी येते. तू किती मोठा साधू आहे का बुवा आहे, फक्त बाईले बोलून पाय. बुवा काय झालं, बाईले बोलला का चाल होय जायला अंतरात लागते. आता कायदा कोणाकोण आहे, काय कोण आहे? मी कवा कवा घरी जातो ना तो आता माझ्या घरची बाई म्हणते ओय डेली नका टाकू मायावर, मी मुख्यमंत्र्याची बहीण आहो म्हणते. कोणाची? मुख्यमंत्र्याची बहीण. मग मी म्हणत असतो तू टेन्शन घेऊ नको, तू जरी मुख्यमंत्र्याची बहीण असेल तर आम्ही त्याच्या बहिणीचे नवरे आहोत. मग आपण भाटवे आहोत त्याचे. मुख्यमंत्र्याचे भाटवे कोण आहे? मग आपला 6 मुख्यमंत्री आहे राजा. मग कमजोर आहोत का आपण स्वतःला कमजोर समजायचं नाही. आपला 6 कोण आहे? मुख्यमंत्री. मला कोणी विचारू दे का तुमचा सारा कोण आहे? मुख्यमंत्री. मग एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री आहे मामा. या जगात माझ्यासारखा सुखी कोणी आहे का? आणि तुम्हाला काऊन तुम्हाला सांगू, अरे बाबा यायचं इमानदारी सांगा येवले महाराज, हे बायाचं रामानं काय बिघडवलं होतं? काय बिघडवलं होतं? घेणं ना देणं, फुकटचं कंदील लावून जाणं. त्या दशरथ राजाच्या कानात बाम भरला. दशरथ राजाच्या कानात बाम भरला. सांगितलं म्हणे 14 वर्षे रामाले वनवास, 14 वर्षे रामाले वनवास. भरताले गादी. सांगा भरताले गादी. काय बिघडवलं? राम म्हणे टेन्शन नका घेऊ, मला किती वर्षासाठी पाठवलं तुम्ही वनवासात? 14 वर्षासाठी. मी 14 वर्षाचा वनवास भोगून येतो, पण तुले कायमचं पाठवतो. बायाने कायमचा वनवास. माया बापापासून किती कायमचा आहे भाऊ? कायमचं आहे, कायमचं. तुम्ही 14 वर्षासाठी पाठवलं रामाने वनवासात, बायाने कायमचंच पाठवून दिलं रामानं. काय माय सोड, बाप सोड, गाव सोड, तालुका सोड, बहीण सोड, जिल्हा सोड, होय नवऱ्याच्या घरी. काय 14 वर्ष नाही, आयुष्यभर तिकडच. मग पण आम्ही समजून नाही घेतलं. रामानाथ ज्या दिवशी रामानाथला राम समजन ना दादा आम्हाला, त्या दिवशी या भारतातले सगळे वृद्धाश्रम बंद पडतील. पण आम्हाला रामच नाही समजला. आईच्या सावतर माईच्या शब्दानं, सावतर माईच्या शब्दावर पोरगा वनवासात गेला. आणि आता शक्य माईले पोपटे याच्यात दाबून राहिले. कायच्या वृद्धाश्रमात नेऊन. आणि तुम्हाला सांगतो शिकल्या सवरल्याचेच मायबाप वृद्धाश्रमाचा एकही शेतकऱ्याचे नाही. म्हणून बाबासाहेब खूपच म्हणे, काय म्हणे, समझने का मैंने इनको मौका दिया, कवाली पढ़े लिखे लोगों ने, पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, समझने का मैंने इनको मौका दिया, पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया, पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. सवरल्या लोकांना धोका दिला. मग आम्हाला आमचा परिवार समजला नाही. मायबापू एक लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचा विषय, मायबापी केव्हातासी तेने न जावे तीर्थासी. तुका म्हणे मायबापे अवघी देवाचं स्वरूप आहे. आई वडील देवाचं स्वरूप असतात. पण आम्ही आई वडिलांवर प्रेम नाही करत. आई वडिलांवर प्रेम करत नाही. आमचं प्रेम कोणावर आहे? आहा, नवीन लग्न झालं, नवीन लग्न झालं का पहिले नवीन लग्न झालं, सासरा या घरी गुलाबजाम, सासू तू बी ये ना खाणं बसून दी, सासूने बसून दी, सासऱ्याला गुलाबजाम. साईले तर सोडूनच द्या, पूर्णाचीच पोळी आहे, वरून तुपाची धारच आहे. आणि माय बापाले कोट्यात झोपवलं, कोट्यात. म्हणून तुम्हाला सांगतो युगे 28 युग झाले. विटेवर उभा करून गेलो. काय केलं? आई वडिलांची सेवा केली. आणि आई वडिलांची सेवा करून माय देवाले प्राप्त करणारा म्हणली तो आम्हाला आठवला पाहिजे. पण आम्ही ते नाही आठवलं. आम्हाला काय आठवते? काही घेणं देणं नाही. मेलेच चालते मायबा. अरे आपल्या आई वडिलांना, आईनं
हाडा मासाचं काड्या केल्या, रक्ताचं पाणी केलं आणि तुम्हाला लायण्याचं मोठं केलं, तय हाताच्या पोळासारखं जपलं. आम्ही मोठे होईल, आमच्या जीवनाचा आधार होईल असं मायबापाले वाटते. पण हेच लेकरं म्हातारपणी मायबापाले सोडून अल्लाह लग्न झाल्याबरोबर आमची लाडाची सुनबाई तादिंग की नाकदिंग तादिंग की नाकदिंग आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची लवलाई. आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची लवलाई. नवऱ्याच्या कानात सांगे, नवऱ्याच्या कानात सांगे, तुमचे माय बाप पाहिजे नाही, तुमचे माय बाप पाहिजे नाही, तुमचे माय बाप पाहिजे नाही. चित्यापणी हे मरण आमचं डोळ्याने आम्ही पाहिलं र, अन लगीन झाल्यावर माय बाप सोड वर्ग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोड वर्ग वेगळं राहिलं. लगीन झाल्यावर माय बाप सोड वर्ग वेगळं राहिलं. काय करू असोनी काय करू असोनी नसोनी, आमच्या जीवाचं नाही कोणी, हो आमच्या जीवाचं नाही कोणी, आमच्या जीवाचं नाही कोणी. जपला मी पोराला, जपला मी पोराला, हाताच्या घोडावानी, हाताच्या घोडावानी, हाताच्या घोडावानी. बालपणीची आठवण येता डोळ्यात पाणी आलं रे, आलं रे. अन लगीन झाल्यावर माय बाप सोडून वर्ग वेगळं राहिलं रे. लग्न झाल्याबरोबर जेव्हा पोरग लहान होतं, लायण्याचं मोठं केलं, वाघासारखं बनवलं. कायच्यासारखं? महाराज वाघासारखं. आणि वाघाचा येईन बैलच करून टाकला डायरेक्ट. असा कोणता मंत्र आहे का तुम्ही पाचच बदलून टाकता? कसं बदलवता मला सांगा. आज जर समजा पोरीले पाहले पाहुणे आले, दादा पोरीले पाहले पाहुणे आले का लोक म्हणते वा काय काम काय करते पोरगो, नोकरीवर आहे का, नोकरी असं तर जमते, पोराकडे वावर आहे का, आहे तर किती एकर आहे, 30 एकर असेल तर पोरगी देते, 2-3 एकरवाल्याला पोरी नाही भेटून राहिले. याच्या मागचं कारण सांगू तुम्हाला. पोरगा 7वी जरी असेल ना, महाराज बरं झालं मला लग्न त्या काळात झालं नाही तर मी असाच राहिलो असतो. मग असाच राहिलो असतो ना महाराज, नाही तर काय जमून गेला ते, नाही तर काही खरं नव्हतं. मग आता ज्या वेळेस तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माय कोणत्या पुरीच्या माईले वाटते का माय पोरगी चांगल्या घरी पडावं, चांगल्या वावर आहे का, काय आहे वावर आहे का, आणि त्या बाईला विचारत ती पोरगी वावरात जाईन का रोज, नाही माय पोरगी वावरात. मग वावर कायले पाहिजे, पाहिजे कायले घेणं ना देणं. पोरग सात्विक असलं पाहिजे, बिगर व्यसनी असलं पाहिजे, त्याचं चरित्र चांगलं असलं पाहिजे, पोरगा गुणाले असला पाहिजे. गुण नाही पाहत, वाण नाही पाहत, ना संपत्ती पाहिजे, बस पोरगी देऊन टाकते. आणि पोरगी दिली का बस झालं. मग एका महिन्यात हरकती करून काय म्हणते माझ्या जवळच्या किडन्या खराब झाल्या. तो आज संपत्ती पाहिली, किडन्या नाही पाहिल्या. त्याच्या काय पाहिली तुम्ही? संपत्ती पाहिली, पण त्याच्या किडन्या खराब झाल्या ते नाही पाहिलं. ते जर पाहिल्या असत्या तर तुमच्या पोरीच्या जीवनाचा कल्लोळा झाला नसता. म्हणून संपत्तीच्या मागे लागू नका, सात्विक लेकरायले पोरी द्या. आज आता तुम्हाला परिस्थिती सांगतो, खराब आहे महाराज. मग 700 पोरी आहे, 700 पोरी 1000 पोर आहे. किती पोरं? 1000 पोरं, 700 पोरी आहे. 300 पोरी कमी पडल्या लग्नाला. किती? 300. आता काय पोट्याचे लग्न लावा, पोट्याचे लग्न लावा का पोराचे? 300 पोरी कमाय. आणि याले दोषी कोण? आम्ही, तुम्ही, आम्ही. दवाखान्यात जायचं, डॉक्टरला म्हणायचं डॉक्टर साहेब काय झालं, पोरगा आहे का पोरगी आहे तपासून घे. आणि डॉक्टरने तपासलं, नाही पोरगा आहे, पोरगा आहे का, मग शेव करून ठेव. आणि पोरगी आहे का, मार डिलेट. पोरगी असेल तर डिलेट मार, पोरगा असेल तर शेव करून ठेव. या शेव करण्यात आणि डिलेट मारण्यात पोरी झाल्या कमी. याले दोषी कोण?
म्हणून तुकडोजी महाराजांचं सुंदर भजन आहे, आपणची दोषी मग म्हणतो प्रभू रुसला ऐसे म्हणता आपणची दोषी नाही का प्रभू रुसला ऐसे म्हणता आपणची दोषी नाही का प्रभू रुसला ऐसे म्हणता आपणची दोषी नाही का. याने दोषी आपणाचा आम्ही दोषी आहोत. देवावर म्हणते देवा अरे ये देवा या वर्षी आम्हाला पिकून नाही राहिलं रे, आमच्या जमिनीत काहीच पिकून नाही राहिलं. त्या देवाचा दोष नाही आहे, तू आणून घालणं त्याच्यात डीएपीचे पोते टाकणं युरिया आणि तर मार तणनाशक, तो वावर तर तणनाशक पुढच्या वेळेस पिकणार नाही. म्हणून प्रभू रुसला ऐसे म्हणता